नाही चुप बर ना चुप चुप. आपण ब्लॉग करूया तुझा. अरे मग रोज बघ ऐक माझं ऐकून घे फक्त. मग तू नाही म्हटलं चालते. आता रोज तुझे घरातले ब्लॉग्स असतात बरोबर. हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. तर आता शेतातलं पण ब्लॉग कर ना. काल तू केलं ना, आम्ही सगळ्यांनी ब्लॉग केला. काल तूच एकटा नाही केला. मग आज तरी कर. मग आता संध्याकाळी आपण घरी जाणार आहे. आजचे दिवस कर. बरं बोल, असं चालू आहे. बोल हॅलो गाईज म्हण. बरं गुड मॉर्निंग इंडिया म्हण. आणि बघा आमचे टॉईज आम्ही तिथेच ठेवले. बघा टॉईज बघा विहानचे. हा आणि आम्ही काय केलं, पाणी टाकलं आणि तिथेच ठेवले टॉईज. कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी खेळायचंय ना त्यामध्ये, म्हणून आम्ही घरामध्ये नाही आणले. आता जाताना आम्ही सगळं भरून घेऊन जाणार. आणि स्विमिंग पूल मध्येच ना, आपण घरी जाताना घेऊन जाणार ना आपण टॉईज. आणि बघा येल्लो फुलं किती लागलेत. आणि तिकडे तर झेंडूची बघा. थांब आता विहान बोलणार आहे. दाखव रे येल्लो. आणि तिकडे पण झेंडूची फुलं दाखव. आणि तिथं रेड आणि तिथं गुलाबची फुलं लागलेत. आणि बाबांचं आमच्या काम चालू आहे बघा. आणि इकडे ती बसली आहे. आणि सगळे आवरतात. मम्माने अजून आवरलं नाही बघा. मम्माने आमचं आवरलं. हे बघा मम्माने दीदीचं आवरलं, मम्माने माझं आवरलं. आणि मम्माचं आता आतमध्ये कधी लावले ना, मग ते सगळे बाहेर आले की मी जाणार आतमध्ये आवरायला. हा मी आवरू. आपल्या तिघांचा व्हिडिओ करायचा असा. हे बघ मम्मा आणि दोन बाळा हात धरून. हा करायची व्हिडिओ. टेरेसवर नाही रे, आपल्या तिकडे टेरेसवर करतोच की आपण. इथं लॉनवर करायचं असते. नाही स्विमिंग पूलमध्ये. हा स्विमिंग पूलमध्ये. आणि मला सांग विहान, ऐक ना, आपण चिखलात जाऊया का? चिखलात का तुला आवडते ना माती? का चिखल आवडतो का? चिखल का? आपली क्लीन माती आहे, आपलं शेतातलं आहे ते, गंद नाही आहे. जातोस काय? नाही बर. आणि इथं चणे लावलेलं कुठे गेलं? चणे लावलं ते गहू लावलं होतं आपण, कुठे गेलं? कुठे गेलं ग सिया? काढलं. आणि काय केलं मग काढून? खाऊ बनवला, पुरी बनवली. हा आहे का संपलं? काय आहे ना, रोज चपाती खाते. ही नाही झाड तोड तीच जा. कशाला? स्पून आणि वाटे. अगं हे झाड तोडू नको. ही नाही ते तिथं झाड आहे ते. आम्ही लहान असताना त्याच झाडाचं असं तोडून घ्यायचं आणि त्याला लय भारी निघतात पानं. बघ किती भारी निघतात त्याची. जाऊन तर बघ घेऊन ये, तुला दाखवते कसं काढायचं. थांब आईला विचारून घेऊन ये पहिला. बघतो घेतलीस की तो पण मागतो. मग सगळी भांडी भरायला जेवायचं कशाला. आता एवढी इथं भांडी आहेत का आपली थोडी. आता काय करणार तू? गवतनी खेळणार. इकडे मुला इकडे. इथे ये. पण सांगते कसं करायचं मला. आयडिया माझ्याकडे. हे बघ इथं पकडायचं. काय पकडलं आणि हे असं बोलायचं. डिंग 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 डिंग. हे बघ एका वेळेला सगळं निघालं. तेव्हा तुला दाखवते मी. असं बघ इथे पकड या हाताने. त्याला पकड. असं पकडायचं. असं पकड सांगतो तुला. आणि हा असं धरायचं नाही, ओढायचं. हे नाही ओढायचं, हे फक्त पकडायचं. हे ओढायचं. झालं काय? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग सेकंड डे आहे आज शेतामध्ये. आणि काल बघितलंच तुम्ही, काल काय व्हिडिओ झाले नाहीत. आमचा पूर्ण दिवस स्विमिंग पूलमध्ये. खरं तर आम्ही तसंच ठरवलं होतं की एक पूर्ण दिवस जो आहे तो स्विमिंग पूललाच द्यायचा. कारण त्यात फक्त आपण लगेच जाऊन लगेच बाहेर नाही येऊ शकत ना. पूर्ण आपण आपल्याला ते एन्जॉय करायला पाहिजे ते मुवमेंट. त्यामुळे मग आम्ही काल आलेला पूर्ण दिवस आम्ही फक्त खेळलो. त्यानंतर मग आम्हाला तर उठायला म्हणजे त्यातून बाहेर निघायला 7-7:30 झाले. म्हणजे मी अनन्या, आम्ही सगळे, अजय, अतुल. तर सिया विहान लवकर निघाले होते कारण त्यांना थंडी वाजायला लागली. प्लस बघितलंच तुम्ही आभाळ वगैरे किती होतं, पाऊस सुरू होता. त्यामुळं लहान मुलांना जास्त वेळ नको म्हणून त्यांना दोघांना बाहेर काढला लवकर. आणि आतमध्ये मम्मीजवळ पाठवलं. आणि आम्ही उशीरपर्यंत बसलो. आणि त्यानंतर कसं आम्ही घरातून जेवण बनवून आणलं होतं, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं जेवण बनवायचं. त्यामुळे आम्ही निवांत केलं. मग त्या दिवशी ना आम्ही फोटोज काढले ना व्हिडिओज काढले. म्हणजे कॉमेडी व्हिडिओचं काय ठेवलं नव्हतं आम्ही कालचा दिवस. सो आजचा जो दिवस आहे तो कॉमेडी व्हिडिओच्या शूटसाठी आहे. आणि आता आम्ही लागलोय सकाळपासून.
तर आम्ही सकाळी नाश्ता करून झाल्यानंतर लागलो होतो कामालाच, म्हणजे शूटच्या तिकडे पप्पा आराम करतात पोर्चवर, आणि नाश्ता वगैरे करून झाला होता. मग आम्ही डायरेक्ट आवरलं आणि आज साडी वगैरे घातली, मम्मीची साडी आहे. आणि शूट झाला, अर्धा झाला आहे. आता सगळ्यांना भूक लागली, तोपर्यंत ब्रेक घेतला. म्हटलं आपण व्लॉग नाही स्टार्ट केला सकाळी, मग आत्ता करूया. मग आत्ता केला व्लॉग स्टार्ट. आणि जसं आता सगळं पिकांची काढणी वगैरे झालेली आहे, त्यामुळे कसं आता शेतामध्ये पीक नाही आहे, त्यामुळे शिवरीचं झाड जे असतं, जर तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत तर मी बॅक कॅमेरा दाखवते, तर त्याची झाडं भरपूर आलेत. आणि ते शिवरीचं झाड जे असतं ना, ते जनावरांना खूप आवडतं, म्हणजे झाडाचा पाला ते खातात, शेळ्या वगैरे. तर ते भरपूर आले आणि हाईट एकदम वाढली. आणि त्या झाडांचा खाली काही हे नसतं, म्हणजे खाली जास्त पसरत नाहीत, ते एकदम उंच असतात. त्यामुळं मम्मीला पण ती झाडं आवडतात, खालून मोकळं असतं, त्यामुळे काही अडचणींचं काही हे होत नाही. तर त्यामुळे मम्मीने ते झाडं ठेवलेत सगळी. आणि प्लस आता ही फुलं बघा, ही सगळी आता बहरायला लागले. मध्ये कसं हे गेलं होतं, त्याचा बहार नव्हता, आता परत त्याचा बहार सुरू झाला. आणि इकडे येलो, आणि तिकडे थोडंसं येलो तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवते, तिकडे झेंडूचे फुलं लागले, ती पण येलो कलरचीच आहेत. तर हे बघा, लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं की पूर्ण झाडं सुकून गेली होती, म्हणजे त्यांचा सीझन नव्हता. आणि आता परत पावसाळ्यात परत सुरू झाले आणि आपोआपच पालवी फुटून परत एवढं कळ्या भरल्यात, तुम्ही बघू शकता. बघा इकडं अजयचा मम्मीचा अनन्याचा शूट चालू आहे आणि एवढी फुलं भरलेत. आणि तिकडे पण तुम्हाला दाखवते मी, हे बघा, तर आता दिसणार नाही कदाचित शिवरी. आणि ही सगळी झाडं आहेत बघा, ही आहेत ना, ही मोठी मोठी, ही सगळी शिवरीची झाडं आहेत. आणि तिथे मध्ये जर तुम्हाला दिसत असेल बघा, येलो कलरचे 2 आहेत आणि एक ऑरेंज आहे. आणि म्हणजे झेंडूचा पण बहार आहे, प्लस ह्या येलो फुलांचा पण. इकडे सिया उभी आहे छत्री घेऊन. आता थोडंसं ऊन होतं, पण आता परत सावली आली आहे बघा, बघू शकता तुम्ही, एवढं ऊन नाही आहे. आता गाडी चार्जिंगला लावणार, म्हणजे चार्जिंग पण होते, कारण गाडीवरचे पण व्हिडिओज आहेत, मग त्यामुळे गाडीवर चार्जिंग नाही आहे. तर चार्जिंग लावून मग हे सगळं. तर सगळ्यांना भूक लागली, आता म्हटलं जेवूया आणि मग परत सुरू करता येईल. सिया विहानचं सकाळपासून चाललं आहे स्विमिंग पूल, म्हणजे परत एकदा ते अरेंज करून परत पाण्यात खेळायचं असा त्यांचा विचार आहे. आता बघूया ते प्लॅन एक्झिक्यूट होते का नाही, कारण कसं आहे, काल शूट नाही झाला, मग आज तरी ॲटलिस्ट आपल्याला शूट करायचं आहे, परत घरी पण जायचं आहे किस. तर असं आहे सगळं. आणि थोडीशी तिथं पालक आहे, वांग्याची झाडं पूर्ण ते बियाला आल्या तर वांग. काल सिया विहान आम्ही जसं जास्त वेळ बसलो होतो ना, तर सिया विहान परत म्हणत होते की आम्हाला पण अजून यायचं. आता रात्री कसं त्यांना घेणार, मग ते बोलतात की काल आमचा अर्धा झाला आहे एन्जॉय, अजून आम्हाला एन्जॉय करायचं आहे. खरं तर अर्धा नव्हता झाला, फुल एन्जॉय झाला होता त्यांचा, पण त्यांना वाटत होतं की आम्ही रात्रीपर्यंत. हां बघा गाईज जेवल्यानंतर का नाही, काल तर आज गाईज इतकं छान वातावरण झालं. काल मला नाही टाइम मिळाला, सगळ्यांना ह्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केला, पण आज मी आता जराशी आवरले माझं. आणि चला आता मस्त मस्त छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येणार आहेत, बघत राहा. आणि चला आता जेवाय वाटते, सगळ्यांना भूक लागली तोपर्यंत जेवूया. आणि भूक पण लागली सगळ्यांना जेवायला. माझी डाळ दुखते म्हणून मी तेवढं एक चपाती खाऊन गोळी खाल्ली आणि मग इकडे आले जेवल्याकडं. हा गोळी खायची होती ना, रातभर दुखत होती, तसंच काढलं रात्र सारखं गोळ्या खाय नको म्हणून. चला सियाचे टॉयज बघा, काल आम्ही इथं काढल्यानंतर पाणी इथंच ठेवले टॉयज. आल्याला धावतो. तर आता मी गेलो होतो घरी, पार्सल आलतं म्हणून. पार्सल काय आलं सांगतो तुम्हाला. अरे पार्सल ते आपण हे केलं शिगडी, म्हणजे जसा ऍज इट इज आहे ना, जसे. चला इतनी खुशी लेडीज को आज तक. काल पावसाला जळण वल्ल झालतं आणि म्हणलं आता गरम कसं करायचं, स्वयंपाक तर आणला तर सगळं तयार, पण गरम कसं करायचं म्हणून मग अतुल आणि एकदा केला, मग शिगडी घेऊन आला, मग आम्ही गरम केलं, सगळेजण जेवलो आणि निवांत सकाळी उठले. आता सगळी तयार झालेलं आहे, चला आता जेवतो मग आणि लागूया. चला चला सिया बघा इकडे काय करते. चला या जेवायला. इथं आले ना
सिया विहारात जेवायचं नसतं, नुसतं जे स्नॅक्स असतात ना, आम्ही म्हणून आणलेलं असतं इथे जवळ नाही दुकान म्हणून, तर त्यांना तेच खायचं असतं. आता बघा जेवणारा मुलगा जेवण सोडून बिस्किट खात बसलाय, कारण त्याला माहिती आहे घरी गेला मम्मा आपल्याला बिस्किट देत नाही, त्या इथं आहे तर पण छान छान घेऊया, जेवण नसलं तरी चालतंय आम्हाला. मला खाणार नाही तू नाही मग त्याला म्हणते आगाव बाळ आहे, मम्माचं ऐकत नाही, हे करा आगाव बाळ म्हणतात. मग बस जेवलं त्यांना जेवायला दे, मग आमचं मला काम करू दिलं असतं. जेवायला या. या जेवायला वाढलं असते की त्याच्यात. त्यांना वाटते जेवायला. या बिचारा. बिस्किट नाश्ता टाइम आहे नाश्त्याचा, मग मी नटले बाबा. बिस्किट खायला या. तर आम्ही हे घरी गेल्यावर काय करणार माहिती आहे का? हा. फ्रेश काकडीचं सँडविच बनवणार. वाव. काय बघा इकडे मम्मी हार्वेस्ट करायला लागले पालक आणि काय दाखवते. हे बघा ह्याला ऐकून तेवढंच परत जाणार मला स्विमिंग पूल गंद होणार मग मग खराब होते मग. आणि विहारला तर गाईज इथं पार्सल आलंय, ते काय बघूया चला. मामा उघड. 3 बर्नरचा गॅस मागवलाय ऑनलाईन. कोणत्या कंपनीचा अतुल? शेगडीवाला सिगरीवाला. सिगरीवाला. हा म्हणजे हिंदीमध्ये सिगरी म्हणतात, हा. आपण शिगरी म्हणतो. तर बघा आता आम्ही आलो शेतातून आता, आणि आता वाजलेत 7. विहान झोपलाय, सिया काय झोपली नाही अजून, पप्पा मम्मी यायला लागले. आणि अतुल आला होता दुपारी पार्सल गेला, म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा फार्म हाऊसवर जातो तेव्हा तेव्हा पार्सल येतच येतं. तर आज पण ॲज युजल आलं होतं. मग अतुलला लय फेऱ्या घालायला लागतात तेवढ्यासाठी. तर आता अनबॉक्सिंग. हे ग्लासची मी मागवत होतो, हां ग्लास टॉपची. हां. तर आता ही तुम्हाला स्टीलची दिसते बघा. फायदा सांगते की, हो सांगते की. हे बघा, हे हा जो गॅस आहे तो स्टीलचा आहे, स्टेनलेस स्टील. आणि आता तुम्ही म्हणाल की स्टीलचं का माग. अल्ट्रा स्लिम आहे बघ, केवढे स्लिम. हो खूप स्लिम. 2 इंच. 1.5 इंच असेल. 2 इंच. इंचच म्हणायचं ना. हा इंच. हा मधला छोटा आहे वाटतं गॅस, मधला छोटा, दोन्ही मोठे. हे दोन्ही मोठे. कारण की हे ना इकडं का ठेवलं, कारण की इकडे जरा लेट झालं तर चालते, इकडे लवकर व्हायला लागते ना, त्यामुळे. तर हा स्टीलचा मागवलाय, स्टेनलेस स्टील. तर आता तुम्ही म्हणाल की गॅस आजकाल निघालेत ग्लासचे गॅस, तर ग्लास टॉप असलेला, तर ते का नाही घेतलं, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. म्हणजे मी वापरलेला आहे त्यामुळे मला अनुभव आहे की जर इथे ग्लास असेल ना, तर समजा आपलं काहीतरी उतू गेलं, सांडलं, मग त्यानंतर आपण काही उतू गेल्या गेल्या लगेच नाही पुसत, थोडा वेळ जरी तसं राहिलं आणि गॅस चालू राहिला तर ते पूर्ण जळून जाते. तो टॉप म्हणा, हे सगळी प्लेट वगैरे सगळं जळून जाते. आणि मग ते जळलेलं काढण्यासाठी आपण एकतर कात्या वापरतो, मग साध्या कात्याने नाही निघाल तर आपण तो तारेचा जो असतो तो वापरतो. आणि त्यांनी जर घासलं ना ग्लासवर तर स्क्रॅचेस पडतात आणि ते खूप खराब दिसते. म्हणून मी तुला सजेस्ट केलं की ग्लासचं नको घेऊ, स्टीलचंच घे. म्हणजे स्टील कसं आहे, तर भांडं घासल्यावर ह्याला काही स्क्रॅचेस नाही पडत, हे हाय असं चमकणार आणि गॅस आहे असा नवीनसारखा दिसणार. त्यामुळे म्हटलं चुकून सुद्धा ग्लासचा मागू नका. थोडंसं फॅन्सी कमी वाटलं तर चालेल, पण आहे असं दिसलं पाहिजे. आता स्टील आहे, ह्याच्यावर किती जरी सांडलं, करपलं, काही जरी काळं झालं तरी आपण ते ताराच्या कात्याने घासू शकतो. प्लस ह्याच्यावर काही स्क्रॅच पडणार नाही आणि आहे असं भांडं घासल्यासारखं नवीन आहे की नाही. चला तर आता फर्स्ट टाइम गॅस तुला जेने जोडला आणि आता त्याला हळदी कुंकू लावून पुजले पण गॅसला. आणि आता मम्मीने पहिल्यांदा गॅस पेटवलाय. एका साईडला भात लावला, एका साईडला सकाळचा भात आता गरम करणार, कारण सकाळचा भात खूप होता ना. किती छान वाटायला लागले नवीन गॅसवर काम करे ना. आणि आधीचा आमचा होता जरा उंच होता आणि हा एकदम फ्लॅट आहे, त्यामुळे आम्हाला जरा काहीतरी वाकून एकदम हे करायला लागायचं. हे जरा खाली तर इझी पडेल ना हलवायला पण जरा असं आपल्याला कसं वाटतं खाली खाली वाटायला लागलंय.
कारण आधी जो होता जरा उंच होता तो आता तिकडे फार्म हाऊसवरच ठेवलाय आणि तिथे पण लागतोय म्हणून.